पुढील 2-3 दिवसात काय होईल सांगता येत नाही. सुप्रीम कोर्टातील आरक्षणाच्या सुनावणीबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य. राज्याची तिजोरी कोणाच्या हातात आहे यावरून सध्या सत्ताधारी महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे आणि यावरून तीनही पक्षांचे नेते राज्याच्या तिजोरीवर आमचेच वर्चस्व कसे याबाबत सातत्यानं वारंवार दावे करताना दिसत आहेत. या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी भाष्य केले. महायुतीमधील 3 पक्षांमध्ये निधी देण्यावरून जी काही चढाओढ लागलेली आहे, हल्ली कामावर मतं मागितली जात नाही. मी पैसे देईन, निधी देईन असं सांगितलं जातं आणि ही काही चांगली गोष्ट नाही आहे. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते गुरुवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या निवडणुकीत फारसं राजकारण आणू नये अशी एक भूमिका घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत मला पहिल्यांदा असं दिसतं की ठिकठिकाणी गट झालेत. एक पक्ष दुसऱ्या पक्षाबरोबर जातो आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, इथे एक वाक्यता नाही. पण ठीक आहे, लोकांना हवं तो योग्य निकाल मतदानात देतील, त्यामध्ये अधिक लक्ष द्यायचं कारण नाही. माझ्यासारखे जे लोक आहेत त्यांच्या आधी कधीही आणि आत्ताही यात पडलेले नाहीत. आता 2-4 दिवस राहिले आहेत, काय होते बघूया, असं शरद पवार यांनी म्हटलं. यावेळी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या आरक्षण मर्यादेच्या खटल्याबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल सांगता येत नाही, कारण यावेळेस 50% आरक्षणाच्या मर्यादेचं पालन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आग्रही दिसते आहे आणि त्याचा अंतिम निर्णय 2 ते 3 दिवसात होईल आणि त्याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा अप्रोच हा फार स्ट्रॉंग दिसतोय आणि त्यामुळे त्यांचा अंतिम निर्णय या 2-3 दिवसात काय होईल हे सांगता येत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.